ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ये ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, दिव्य संदेश देणारे. आणि हे जग सुखी व्हावे व हिंदुस्थान हे राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे प्रगतीपथावर जावे असा दिव्य संकल्प करणारे जीवनविद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री वामनराव पै व मातृतुल्य माई यांना सर्वप्रथम वंदन. तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व नामधारक आपणा सर्वांना नमस्कार. विठ्ठल विठ्ठल. आज आपण या ठिकाणी जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे 4 आश्रम. आणि हा विषय जो आपला सद्गुरूंचा सुगंध जीवनविद्येचा हा जो ग्रंथ आहे, म्हणजे आता सांगायचं झालं तर जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी, या ग्रंथामध्ये 41 प्रकरण जो आहे 4 आश्रम तो आपण या ठिकाणी चिंतनाला घेतलेला आहे. मग हा 4 आश्रम म्हणजे काय, तर सद्गुरू ह्या 4 आश्रमाची सुरुवात करताना असं सांगतात की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा आपल्या या हिंदू धर्मामध्ये अनेक अशा उत्कृष्ट अशा संकल्पना आहेत. आणि ह्या ज्या उत्कृष्ट अशा संकल्पना आहेत त्याच्यामध्ये एक जी संकल्पना ती म्हणजे चतुर्थाश्रमाची. म्हणजे ही जे चतुर्थाश्रम म्हणजे 4 आश्रम, ती संकल्पना ही तेच म्हणजे आपला 4 आश्रम. आता हा जे 4 आश्रम कुठते तर ते म्हणजे ब्रह्मचार्य आश्रम, एक दुसरं गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. म्हणजे हे जे 4 आश्रम या ठिकाणी सद्गुरूंनी सांगितले. आता हे जे 4 आश्रम आहेत तर सुरुवातीला सद्गुरू आपल्याला सावध करतात आणि आपल्याला अगदी त्या ठिकाणी जागृत करतात की हे जे 4 आश्रम आहेत ते एकमेकांपासून वॉटर टाईट कंपार्टमेंट सारखे ते भिन्न नाही आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना वॉटर टाईट कंपार्टमेंट म्हणजे इकडचं पाणी तिकडे नाही गेलं पाहिजे, तसं ते भिन्न नाही आहे. किंवा एक आश्रम हे दुसऱ्या आश्रमापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाहीये. मग आता हे आधी सद्गुरू आपल्याला सांगतात आणि हा पुढे विषय आपण पाहताना आपण पुन्हा आपण याचं रिव्हिजन सुद्धा करणार आहोत की हे फार महत्वाचं आहे. सद्गुरूंनी आधीच सांगितलेलं आहे की वॉटर टाईट कंपार्टमेंट सारखे भिन्न नाही. मग हे सद्गुरू या ठिकाणी सांगतात की जे 4 आश्रम आहेत तसेच 4 पुरुषार्थ. म्हणजे हे 4 पुरुषार्थ सद्गुरूंनी अंधश्रद्धेच्या ग्रंथामध्ये 4 पुरुषार्थ, त्याचबरोबर माणसाच्या आपल्या ज्या आयुष्याच्या या आपल्या वयाच्या ज्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत, 4 अवस्था यांचा सद्गुरू सांगतात परस्पर एकमेकांशी काय आहे संबंध आहे आणि यांचा परस्पर संबंध आहे एका बाजूने. तसं सद्गुरू सांगतात की हे आपलं जीवन जे आहे आपल्या जीवनाच्या साफल्यासाठी या सर्वांची फार उपयुक्तता आहे. मग आता हे कसं काय, मग हे सद्गुरू आधी विश्लेषण करून सांगतात. बघा हे 4 आश्रम म्हणजे आपण पाहिले ब्रह्मचार्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम, हे 4 आश्रम. तसेच मग 4 पुरुषार्थ मग ते कोणते तर ते म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजे हे 4 पुरुषार्थ. तसंच माणसाच्या वयाच्या 4 अवस्था, मग ह्या 4 अवस्था कुठल्या ते म्हणजे बालपण, दुसरं तरुणपण, तसंच प्रौढपण आणि वृद्धपण. म्हणजे हे जे 4 या सर्व गोष्टींचा सद्गुरू सांगतात एकमेकांशी संबंध आहे. मग आता हे संबंध कसं काय, मग हे समजण्यासाठी आधी हे जे 4 पुरुषार्थ म्हणजे ब्रह्मचार्य आश्रम आपण हा विषय समजून घेणारच आहोत आणि जे आपले बालपण आणि वयाच्या अवस्था आहेत त्या सुद्धा आपल्या सर्वांना ठाऊक आहे. पण हे जे 4 पुरुषार्थ जे आहेत त्याच्यामध्ये धर्म, अर्थ आणि काम आपण सर्वच जण करतो, पण हा धर्म आणि मोक्ष याच्याबद्दल काय, मग हे कसं काय. मग धर्माबद्दल सद्गुरू सांगताना आपण थोडक्यात पाहणार, कारण तो आज आपला विषय नाही, पण धर्माबद्दल सांगणं आणि मोक्षाबद्दल पाहून आपण पुढे जाणार. मग धर्म म्हणजे ज्यांची समाजाची सुरेख धारणा होते तो धर्म, किंवा देवाच्या प्राप्तीचा मार्ग तो धर्म, तो सद्गुरूंनी सांगितलेला आहे अंधश्रद्धेच्या ग्रंथात. त्याचबरोबर मोक्ष, मग मोक्ष म्हणजे काय तर सद्गुरू सोप्या शब्दात सांगतात की मोकळा होणे. मोकळा होणे म्हणजे मोक्ष, किंवा जन्म मरणातून सुटका म्हणजे मोक्ष नाही, किंवा मेल्याच्या नंतर एका ठिकाणी बाबा तिथे जातो तो मोक्ष नाही. मग त्या सद्गुरूंनी एकदम सोपं सांगितलं की जीवनाचं गणित सोडवणे सुद्धा मोक्ष. म्हणजे हे धर्म आणि मोक्ष, अर्थ आणि काम तर आपल्या सर्वांना ठाऊक आहे ते आपण करतो. मग हे जे आपली झाली आता ही जी सर्वांची सद्गुरू सांगतात या सर्वांचा एकमेकांशी संबंध आहे आणि आपल्या जीवनाचं साफल्य करण्यासाठी फार महत्वाच्या गोष्टी आहेत. मग या सर्वांचं काय केलं पाहिजे, सर्वांचा सद्गुरू सांगतात एकमेकांचा मेळ घातला पाहिजे. आता हा मेळ कसा घालायचा तर सद्गुरू बघा कसे व्यवस्थित सांगतात की एक म्हणजे बालपण, म्हणजे आपली वयाची अवस्था घेतली की बालपण घेतलं तर मग पहिला आश्रम कुठलं ब्रह्मचार्य आश्रम, आणि पहिला जो आपला पुरुषार्थ कुठला तर धर्म. म्हणजे बालपण, ब्रह्मचार्य आश्रम आणि धर्म यांचा संबंध आहे. तसंच आता दुसरी अवस्था म्हणजे तरुणपण,
मग तरुणपण हे, तसंच मग आश्रम कुठलं तर गृहस्थ आश्रम, आणि त्याचबरोबर मग पुरुषार्थ कुठला अर्थ आणि काम. म्हणजे एका बाजूने सद्गुरूने सांगितलं तरुणपण म्हणजे गृहस्थ आश्रम आणि अर्थ व काम यांचा सुद्धा परस्पर संबंध आहे. तसंच जे आपल्या बाकीच्या ज्या दोन अवस्था आहेत म्हणजे प्रौढपण आणि वृद्धपण यांचा संबंध कशाशी आहे, जो आपला वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम याच्याशी आहे, आणि त्याचाच संबंध पुढे जे पुरुषार्थ म्हणजे जो मोक्ष आहे त्याचा संबंध आहे. आता हा विषय आपल्याला चांगल्या प्रकारे समजावा म्हणून सद्गुरू वेगवेगळ्या अँगलने ज्याला अनुषंगाने आपल्याला सद्गुरू समजवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे पहिले जे आपण पाहिलं की माणसाच्या वयाच्या अवस्थेने सद्गुरू त्या लेन्सने आपल्याला आता समजवतात की कसा, तर ते म्हणजे बालपण. आता बालपण म्हणजे आश्रमामध्ये स्थिर राहून एका बाजूने आपल्याला विद्यार्जन करायचे, विद्यार्जन आणि ज्ञानाची उपासना करायची, हे झाले एका बाजूने. त्याच बाजू तसंच आपल्याला व्यायाम केला पाहिजे आणि जे आपण खेळ खेळून आपल्या शरीराला बलवान केलं पाहिजे. आता हे ऐकल्यावर आपल्याला जे आठवतं म्हणजे आपण जे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सांगतो ते की अगदी विद्यार्थी मार्गदर्शन अभियान, आपल्या जीवन विद्या मिशनचं जे विद्यार्थी मार्गदर्शन अभियान आहे त्याच्यामध्ये आपण शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना हे जे सांगतो, ती मुलं बघा आपल्या समोर जी असतात ती बहुतेक मुलं सगळी 20 वर्षापर्यंतच्या आधीचीच असतात, आणि त्यांना आपण जे सांगतो की सगळ्यात महत्वाचं काय तर ते म्हणजे आपलं शरीर. त्याला मग फिडिंगमध्ये तो आपला मुद्दा येतो की जे आपला सकस आहार, शुद्ध पाणी, व्यायाम, आणि व्यायाम दिला पाहिजे. आपण धावतो पळतो म्हणजे शरीराला बलवान करण्यासाठी हा एक. आणि दुसरं आपण त्यांना हे ज्ञानाचं महत्व सांगतो की अभ्यास करायचा तो ज्ञानासाठी, ज्ञान मिळवायचं ते राष्ट्रासाठी, मग अभ्यास करणे ही श्रेष्ठ उपासना. म्हणजे ही जी ज्ञानाची उपासना किंवा विद्यार्जन करणं हे जे ब्रह्मचर्य आश्रमात केलं पाहिजे किंवा बालपणात केलं पाहिजे ते आपण त्या मुलांना सांगतो. म्हणजे हे एक आपल्याला पहिलं कळलं. दुसरं आहे तरुणपण. तरुणपण कसं तर सद्गुरू अगदी ही वय सांगतात की 20 ते 50 वर्ष. 20 ते 50 वर्ष हे जे तरुणपण आहे याच्यामध्ये गृहस्थाश्रमात प्रवेश केला पाहिजे. आता गृहस्थाश्रमात प्रवेश करून अर्थ व काम याचं संपादन करायचं. म्हणजे हे जे पुरुषार्थ अर्थ आणि काम यांचं संपादन केलं पाहिजे. म्हणजे 20 ते 50 वर्ष तरुणपण. तसंच पुढे सद्गुरू सांगतात जो आपला प्रौढ आहे, म्हणजे जो आपण प्रौढ म्हणजे कधीपासून येतो 50 ते 60 वर्षापर्यंत. मग हा जो काळ आहे याच्यामध्ये सद्गुरू सांगतात की वानप्रस्थ आश्रमात गेलं पाहिजे, प्रवेश केला पाहिजे. आता वानप्रस्थ आश्रम म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं आहे की एक म्हणजे अलिप्त जीवन जगायचं, अलिप्त जीवन. आता हे अलिप्त जीवन म्हणजे पुढे सद्गुरू त्याचं विश्लेषण करतात. आणि दुसऱ्या बाजूने सद्गुरू सांगतात की मन स्थिर करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या ज्या साधने आहेत त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता हा एक. आणि जे शेवटी आहे म्हणजे जे वृद्धपण ज्याला आपण म्हणतो ते सद्गुरू सांगतात म्हणजे ते कधी आपल्या 60 वर्षापासून ते अगदी राम म्हणेपर्यंत, शेवटपर्यंत राम म्हणेपर्यंत ते सद्गुरू सांगतात की हा जो आहे तो म्हणजे आपलं वृद्धपण. आणि ह्याच्यामध्ये संन्यास आश्रमात प्रवेश करायचा आणि आपल्याला जे मोक्ष आहे की नाही मोक्ष तो मिळवायचा आहे. म्हणजे हे सद्गुरूने आपल्याला जे सांगितलं ते आता आपण पाहिलं की वयाच्या ज्या आपल्या 4 अवस्था आहेत त्याच्यापासून त्या लेन्सनी किंवा त्या अनुषंगाने आपण पाहिलं की हे जे 4 आश्रम आहेत ते कसे. तसंच पुढे सद्गुरू सांगतात की जर आपण आता पाहिलं म्हणजे हे जे आपण विवेचन थोडक्यात पाहिलं की या ठिकाणी अगदी जन्माला आलेला प्रत्येक माणूस अगदी बालपणापासून ते अगदी मृत्यूपर्यंत तो काय करत असतो ते ह्याच्या विविध असे जे आपण आता पाहिले जे आश्रम आहे त्या आश्रमामध्ये प्रवेश करीत जे 4 पुरुषार्थ जे सांगितलेले आहेत म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे संपादन करायचे. म्हणजे हा याचा मुख्य हेतू आहे. म्हणजे हे 4 आश्रमात का गेलं पाहिजे तर ते 4 पुरुषार्थ संपादन करण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये जे महत्वाचं म्हणजे आपण मागाशी सुद्धा पाहिलं की ते म्हणजे की हे वॉटर टाईप कंपार्टमेंट सारखे ते नाहीये. जसं सद्गुरू सांगतात की एकमेकांपासून भिन्न नाहीये. म्हणजे आता बाबा ज्ञानार्जन करायचं आहे, व्यायाम करायचं आहे, मग ते बालपणीच केला पाहिजे, तरुणपणात असं ते नाहीये. म्हणून ते सद्गुरूने आधीच सूचना केलेली की एकमेकांपासून ते भिन्न नाहीये. तरी आता अजून एक असं वाटण्याची शक्यता आहे की बाबा आता हे जे 4 आश्रम आपल्याला सांगितलेले आहेत मग बाबा याच्यामध्ये आता तरुणपणात आपण अर्थाने काम आपण संपादन करणार मग हा श्रेष्ठ आहे किंवा संन्यास आश्रम मध्ये आपण मोक्ष संपादन करायचा मग तो श्रेष्ठ आहे का. मग सद्गुरू सांगतात की हे कुठलाही म्हणजे गृहस्थ आश्रम हा इतर आश्रमापेक्षा श्रेष्ठ नाही, तसंच संन्यास आश्रम सुद्धा इतर आश्रमापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. म्हणून सद्गुरू सांगतात हे सर्व जे आहेत ते सर्वची उपयुक्तता म्हणजे 4ही आश्रम जे आहेत या सर्वांची उपयुक्तता सारखीच आहे. म्हणजे आपले जे 4 पुरुषार्थ आपल्याला संपादन करायचे आहेत त्याच्यासाठी सारखीच उपयुक्त आहे. आता हे झालं सद्गुरूंनी आपल्या माणसाच्या वयाच्या
अनुषंगाने आपल्याला सांगितलं. तसंच आता दुसऱ्या बाजूने सद्गुरू हाच विषय म्हणजे 4 आश्रम हा विषय आपल्याला 4 पुरुषार्थाच्या अनुषंगाने आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. आता तो एक अँगल कसा, तर सद्गुरू सांगतात की जर धर्म हा जर आपण पुरुषार्थ पाहिला, धर्म हा जर पुरुषार्थ आहे तो कधी ब्रह्मचार्य आश्रमामध्ये आपण तो प्राप्त करून घेतो धर्म. आणि तो कधी जर ब्रह्मचार्य आश्रमामध्ये जर तो उत्तम प्रकारे साधता आला, उत्तम प्रकारे, तर काय होईल, तर तो माणूस आहे तर तो गृहस्थ आश्रमात प्रवेश करण्यासाठी त्याचं लायक ठरेल असं सद्गुरू सांगतात. म्हणजे खऱ्या अर्थाने तो लायक ठरेल कधी, जर धर्म हा जो आपला पुरुषार्थ कुठल्या अवस्थेत ब्रह्मचार्य आश्रमामध्ये जर त्यांनी उत्तम प्रकारे त्याला साधता आला तर. असंच सद्गुरू सांगतात म्हणजे अशा तऱ्हेने एकदा जर आपण धर्माच्या अधिष्ठानावर अर्थ आणि काम हे दोन पुरुषार्थ संपादन करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर हा जो माणूस आहे तो माणूस म्हणजे ते पुढची जी आपली आहे ती म्हणजे काय, वानप्रस्थ आश्रमामध्ये जाण्यासाठी आवश्यक आहे, त्यासाठी तो योग्य ठरतो. मग आता हे वानप्रस्थ आश्रम म्हटलं तर आपल्याला असं वाटतं की बाबा आता सगळं सोडून वनात किंवा जंगलात जायचं आहे, तर ते तसं नाही. आता हे वनात आणि जंगलात जायचं म्हणजे हा गैरसमज आहे लोकांचा. मग संत सुद्धा सांगतात, तुकाराम महाराज सांगतात की नको सोडू अन्न, नको सोयवू वन, चिंती नारायण सर्व भोगी. म्हणजे आता हे वनात किंवा जंगलात जायची गरज नाही, वानप्रस्थ आश्रम. मग वानप्रस्थ आश्रम म्हणजे काय, ते सद्गुरू अगदी सांगतात की संसारात राहून अलिप्त जीवन जगणे. बघा, संसारात राहून अलिप्त जीवन जगणे म्हणजे वानप्रस्थ आश्रम. म्हणजे हा जो वानप्रस्थ आश्रमात जो माणूस आहे त्याने काय केलं पाहिजे. आता मग त्याच्यासाठी मग सद्गुरू अलिप्त जीवन म्हणजे काय त्याचं पुढे विश्लेषण सांगतात की बाबा आपली जी मुलं आहेत, मुली आहेत किंवा जर नातवंड असतील तर त्यांच्या संसारात अजिबात ढवळ्या काय करायची नाही. दुसरं सद्गुरू सांगतात की त्यांच्या जीवनात नाक खुपसायचं नाही, नाक सुद्धा खुपसायचं नाही आणि उठसूट सल्ले देत बसायचं नाही. आता याचं म्हणजे अलिप्त जीवन सद्गुरू सांगतात. आता हे सल्ला देण्याचा सद्गुरू सांगतात की सल्ला देण्याचा आपल्याला अधिकार आहे, अशा भ्रमातच नाही राहिलेलं बरं की सल्ला, कारण वाटतं ना की आता आपण प्रौढ झालो तर आपण सल्ला दिला पाहिजे, तर त्या भ्रमात राहिलेलं. विचारलं जर कोणी आपला सल्ला मागितला तरच योग्य तो सल्ला आपण दिला पाहिजे. हे झालं वानप्रस्थ आश्रम. म्हणजे सद्गुरू वानप्रस्थ आश्रमात सांगतात की या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, एक म्हणजे अलिप्त जीवन जगायचं आहे. आणि ते अलिप्त जीवन जगणं ते कसं ते सद्गुरूंनी सांगितलं. त्याचबरोबर मनाला स्थिर करण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने समाधानी जीवन जगण्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे हे झालं आता वानप्रस्थ आश्रम. आता अशा तऱ्हेने म्हणजे आता आपण जे पाहिलं की ब्रह्मचार्य आश्रम, दुसरा गृहस्थ आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम, अशा तऱ्हेने जर आपण त्याचा जर ओलांडतात अशा पद्धतीने तर तो माणूस पुढे जो संन्यास आश्रम आहे त्या संन्यास आश्रमामध्ये प्रवेश करण्यासाठी तो योग्य ठरतो. आता हा जो संन्यास आश्रम आपल्याला जो स्वीकारायचा आहे, मग संन्यास आश्रम म्हणजे आपल्याला असं वाटतं की संन्यास म्हटलं तर काय बाबा आता घरदार सोडलं पाहिजे, जानवं तोडून झालं पाहिजे किंवा भगवं वस्त्र आहे ते काय परिधान केलं पाहिजे, तर ते तसं नाही. मग हे संन्यास म्हणजे काय, तर ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी आणि माझेपण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी दान निरंतर. पण कोण, जो मी आणि माझेपण जो विसरलाय तो. आता हे जे मी आणि माझेपण आहे तर हे सद्गुरू सांगतात हे मी आणि माझेपण याच्यामध्येच आपला जो सर्व संसार जो आहे तो भरलेला आहे, मी आणि माझेपण. आता हे मी आणि माझेपण जर विसरण्यासाठी म्हणजे आता हे आपण काय केलेली आहे कल्पना, म्हणजे आपण सद्गुरूंची इतर प्रवचनं पाहिली तर आपण मी जीवाचा संकल्प करिता गेले कल्प, म्हणजे ह्या ज्या आपल्या आपण कल्पना केलेल्या आहेत मी आणि माझेपण, मग ह्या कल्पनेचा त्याग केला पाहिजे. म्हणजे संन्यास आश्रमात काय करायचं ते सद्गुरू सांगतात की संन्यास आश्रमामध्ये काय एकतर मी आणि माझेपण याचा त्याग केला पाहिजे. त्याचबरोबर भगवंताच्या चरणी विशिष्ट साधनेचा अभ्यास, म्हणजे तिथे परत साधनेचा अभ्यास आला की भगवंताच्या चरणी विशिष्ट साधनेच्या अभ्यासाने मन आणि बुद्धी स्थिर करीत मन आणि बुद्धीला काय करायचं आहे, स्थिर करायचं आहे आणि आनंदात जीवन जगायचं आहे. आनंदात जीवन जगणे म्हणजे काय आहे, संन्यास आश्रम स्वीकारणे. म्हणजे हे आपल्याला आता कळलं की संन्यास आश्रम म्हणजे घरदार सोडून जाणं नव्हे, तर एका बाजूने आपल्याला या ज्या काही आपल्या कल्पना केलेल्या त्याचा त्याग करायचा आहे, भगवंताच्या चरणी आपल्याला स्थिर करण्यासाठी साधनेचा अभ्यास करायचा आहे आणि आनंदात जीवन जगायचं आहे. म्हणजे हा जर विषय थोडक्यात सद्गुरू सार असं सांगतात, की बघा तो बालपण आहे की बालपणापासून तरुणपणातून आपलं प्रौढपणा आणि प्रौढपणातून वृद्धापणा. तर जीवन यात्रा करतोय आपण, ती काय करतोय, जीवन यात्रा. म्हणजे जीवन यात्रा करीत तसंच जे आपले आश्रम आहेत म्हणजे ब्रह्मचार्य आश्रमातून
आपला गृहस्थ आश्रम, गृहस्थ आश्रमातून वानप्रस्थ आश्रम आणि वानप्रस्थ आश्रमातून आपण संन्यास आश्रमात प्रवेश करतोय. म्हणजे प्रवेश करीत करीत आणि पुढे सद्गुरू सांगतात की धर्माच्या अधिष्ठानावर, म्हणजे अधिष्ठान कशाचं आहे? धर्माचं. म्हणजे धर्माच्या अधिष्ठानावर अर्थ व काम संपादन करून जो मोक्षाचं ध्येय गाठतो, म्हणजे ध्येय कुठलं आहे? मोक्षाचं ध्येय जो माणूस साधतो तो खऱ्या अर्थाने त्याचं माणसाचं जीवन हे सार्थ होतं. अशा प्रकारे सद्गुरूने हा 4 आश्रम हा विषय या ठिकाणी आपल्याला सांगितलाय. आता आपण 2 वेळा प्रार्थना घेऊया आणि आपण थांबूया. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, 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 तथास्तु. शांति शांति शांति. शांति शांति शांति. शांति शांति शांति. नाममौन, नाममौन. सर्वांनी डोळे मिटा, डोळे मिटून समोर पहा, तोंड मिटा आणि जीभ टाळा लावा आणि थोडा वेळ मनातल्या मनात देवाचं नामस्मरण करा. सुरू. कुंडली वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री नारायण महाराज की जय. सद्गुरु श्री पै महाराज की जय. सर्व संतन की जय. वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी. बजरंगबली की जय.